चंद्रपूरचे काँग्रेसचे चंद्रावरती राहणारे नेते अजूनही जमिनीवरती आले नाहीत। दिल्ली निवासी खासदार धानोरकर मॅडम आणि मुंबई निवासी आमदार वडेट्टीवार या दोघांचा पक्ष बुडावा प्रकरण म्हणे आता काँग्रेसच्या हायकमांडने हाती घेतला आहे। ज्यांची कमान कुठेही चालत नाही असे काँग्रेसचे हायकमांड झालेले आहे। कारण चोर चोरी करून पळाला आहे, त्याने जरासाही पुरावा मागे ठेवला नाही आणि आता हायकमांड म्हणे काँग्रेस पक्षाचे तथाकथित पोलीस खाते या चोरट्यांचा शोध घेत आहे। अहो, जेव्हा गरज होती तेव्हा हे हायकमांड कुठेही गंभीरपणे काँग्रेसच्या चंद्रपुरी भांडखोरांना आवरू शकली नाही। महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसचे जे 2 गट झाले आहेत त्या दोन्ही गटाचे नेते शिवसेनेतूनच आयात केले आहेत। आता या काँग्रेसच्या हायकमांडला जाग आली आहे। रायगडला जेव्हा जाग येते या नाटकाप्रमाणे उशिरा जाग येऊन आता काय हासिल होणार आहे हेच समजेनासे झालं आहे। सहज शक्य असूनही चंद्रपुरामध्ये काँग्रेसचे महापौर झाला नाही। मुनगंटीवार आणि गनिमी कावाने दोन्ही गटांना आपापसात झुंजवत ठेवलं आणि त्यांच्या मित्र पक्षाची बोलूनही दिलं नाही। त्याचवेळी गनिमी कावाचे काँग्रेसचे मित्र पक्षांना अगदी आसाम सारखे अलगत उचलून घेतलं। हे ना काँग्रेसच्या स्थानिक नेतृत्वाला कळलं, ना राज्याच्या नेतृत्वाला कळलं आणि ना केंद्राच्या नेतृत्वाला देखील कळलं। आता काँग्रेसला हात चोळत बसण्याशिवाय दुसरा काही मार्ग दिसत नाही। या प्रकरणातूनच काँग्रेसचे स्थानिक नेते कसे आहेत हे दिसून आले नाही। पण केंद्रातील जे तथाकथित हायकमांड आहे त्यापैकी किती जण सत्ता नसलेल्या काँग्रेसची सेवा करतात आणि किती जण मौन मनाने पण उलट्या चालीने सरकार पक्षाची सेवा करतात याचाही शोध घेतला पाहिजे। खरगे साहेब आणि राहुल गांधी जीवाच्या आकांताने एखाद्या विषयाला हाती धरतात, पण बाकी बहुतेक मौन सर्वार्थ साधनम या उक्ती मंत्राचं पालन करतात। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काँग्रेसच्या या शूर सरदारांना मोगलाईच्या राजासारखं संतपणे वागण्याची सवय आहे। कोणताही निर्णय घोळात घोळ घालून कसा नाचवावा हे या मंडळींना चांगलंच ठाऊक आहे। समजा एखादा निर्णय घेतला आणि त्याचं पालन केलं नाही तर संबंधिताचं काहीही बिघडत नाही हे त्यांना ठाऊक आहे। दरबारी रिवाजाप्रमाणे मुजरेगिरी करणारे हुजरेच सध्या जास्त आहेत। वास्तविक पाहता चंद्रपूरचे हायकमांडने हाती घेतलेल्या त्यांचा निपटारा करणं गरजेचं होतं। प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी मंडळींना जे आदेश दिले होते ते राहिले बाजूला आणि एक दुसऱ्यावरती कुरघोडी करताना आणि आपली घोडी भलत्यानेच पळून नेली आहे हे त्यांना विचारताना कळत असूनही वळले नाही। आम्ही वर उल्लेख केल्याप्रमाणे काँग्रेस पक्षातील महनीय मानल्या गेलेल्या हायकमांडला महत्त्व देण्यापेक्षा एक दुसऱ्याचे कपडे फाडण्यातच या बहादरांनी आपली क्षमता खर्च केली। आता या पक्षाच्या दिल्लीश्वरांच्या या सर्व प्रकरणाची चौकशी करावीची वाटत आहे, पण आता सर्प गेल्यानंतर भुई थोपाटण्यासारखाच हा प्रकार आहे असं म्हणावं लागलं तर काही वावगं ठरणार नाही।